आज विजेंद्र आणि हर्षल ही जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाज पाहतोय सतीश चे स्कोरर देखील आता चेंज झालेत. दर्शन कोळी जॉन्टे अभिनंदन. मस्त जिंकले बाबा. ये क्या हो गया, आंखों से पानी आ गया. आपले कॅश ड्रॉप किया. सोपा झेल होता, कधी कधी असं होतं सोपा झेल सुटल्यानंतर तसंच. आणि हार्ड कॅच कधी कधी घेतल्या देखील जातात. चला पुढील दोन्ही संघ साई मित्रमंडळ आणि श्री गणेश इलेव्हन. आपण आपला लंगोट घेऊन जा इथून. कॅप टोपी. चला पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. मस्त आमचे मॅनेजमेंट इथे पाहायला मिळते आपल्याला. हो, हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न त्याच दिशेने तो क्षेत्ररक्षक आलाय. रुपेश देवकर साहेब आणि रोहिदास देवकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने आमचे सन्माननीय सुधीर पांडुरंग कोळी साहेब आणि त्याचबरोबर आमचे सोमनाथ देवकर साहेब आणि आमचे संजय कोळी यांचंही बारकाईने नजर आहे सर्वांवरती. कारण कोण आलाय कोण गेलाय हे सगळे पाहतात ते. आणि नक्कीच सर्व ग्रामस्थांना आमच्या विनंती आहे दिवाळीच्या की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांचा आम्ही इथे सन्मान करतोय. मी विनंती करेन आमचे सुधीर कोळी साहेबांना, अक्षय महादेव कोळी यांना विनंती करेन की आपण आपल्या उपस्थितीमध्ये या दोन्ही व्यक्तिमत्वांचा शुभ सन्मान करायचा. रुपेश देवकर आणि सोमनाथ देवकर या दोन्ही मान्यवरांचा इथे शुभ सन्मान. चला साई मित्र मंडळाचे जेवढे प्लेयर आहेत तेवढ्यांना विनंती आहे की आपण आपला लंगोट ड्रेस जो आहे तो आपल्याला परिधान करण्यासाठी यायचा आहे. इथे सन्मान होतोय व्यासपीठावरती आमचे अक्षय कोळी यांच्या शुभ हस्ते. नाही नक्कीच दादा, हे स्पर्धेचा चर्चा जी आहे ती चर्चा इथे राहिलेली नाही आहे. ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लंगोटी स्पर्धेची होत आहे. कारण आम्ही जिथे जिथे असतो आणि दिवाला जेव्हा नाव येतो ना, नाव या टेनिस क्रिकेटमध्ये, त्यावेळेला या लंगोटी यस फलचं काय
बॉल तर या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे, कारण ही परंपरा याच गावाने सुरू केली आहे, लंगोटी स्पर्धा. आणि 17वे वर्ष आहे आणि किमान 17 वर्षामध्ये मी 5 ते 6 वर्षे ही स्पर्धा कव्हर करतोय अक्षय. कारण नेहमीच, कारण पहिला तिकडे व्हायची फुल ग्राउंडवरती आणि त्यानंतर क्रोमाच्या मैदान तिकडे, हा इकडे या साईडला, म्हणजे बरेच वर्ष, 17 वर्ष आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या झाली ती 4. क्लीन बोल्ड, क्या बात आहे. गोलंदाजांचं वर्चस्व आज राहिलेलं आहे. सतीश कोहली मात्र इथे जबरदस्त दाखवतोय परफॉर्मन्स. एक धाव मिळेल आणि इथे मात्र षटक संपलाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 5 धावा. पहिला षटक संपलाय, 5 धावा धावफलकावरती. आज होळीचा आपला पवित्र सण आणि या सणानिमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मस्त पूर्णपणे मैदान छोटा असला तरी मात्र चांगल्या पद्धतीने सजवलं गेलंय. खेळाडूंना एक आगली वेगळी खेळण्याची संधी ते प्राप्त करून दिले. 12 संघ या दिवाळे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि 12 संघांचा हा क्रिकेटचा थरार या होळी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यातील तिसरा सामना आपण पाहतोय तो टेरेस कट्टा आणि फ्रेंड सर्कल यांच्यामधली लढत आहे. अजून एक निर्धाव चेंडू, एकाच अँगलने बॅट फिरवण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला विटावांच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील फलंदाजाला. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 वरती. 7 धावा धावफलकावरती. इथे घडलंय काय? धाव नाहीये, डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा सोडून देण्याचा प्रयत्न आणि काही नाहीये. चेंडू मात्र वरतून ट्रॅव्हल करतोय, डॉट येतोय. बॅट्समॅनचा कोणताही इथे ऍक्शन दिसत नाहीये. 2 चेंडू, ते लास्ट चेंडूचा खेळ आता बाकी आहे. हो,
क्या बात आहे, शेवटच्या चेंडूवरती मात्र लॉप केलाय, चेंडू सीमा पलीकडे षटकार गेलाय. षटकाराला चला, श्री साई मित्र मंडळ आणि श्री गणेश इलेव्हन लगेच टॉस साठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. दुसरा षटक इथे सुरू होतोय, तिसरा षटक सुरू होते. 2 षटकामध्ये 13 धावा. आमचे साथी समालोचक मित्र रोहित गायकर यांचं देखील इथे आगमन, त्यांचं देखील स्वागत आहे. वेलकम रोहित. एक नवीन अनुभव तुम्हाला देखील आज पाहायला मिळेल. स्पर्धा आपण बऱ्याच कव्हर करतोय, पण परंतु वेगळी स्पर्धा एक कव्हर करणं हे आपल्यासाठी देखील एक अभिमानाची गोष्ट असते. 17वं वर्ष या होली चषकाचं आपण पाहतोय. दिवाले गावाच्या माध्यमातून एक लंगोटी स्पर्धा, होली चषक लंगोटी क्रिकेट स्पर्धा आपल्याला ही पाहायला मिळते. 17वं वर्ष. आमचे सन्माननीय अक्षय डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर, युवा उद्योजक सोमनाथ देवकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सुधीर कोळी साहेब, त्याचबरोबर आमचे संजय कोळी साहेब आणि त्याच वतीने आमची सर्व ही मॅनेजमेंट कमिटी साई मित्रमंडळ यांच्या विद्यमानातून एक जबरदस्त योगदान. सर्व ग्रामस्थ मंडळ दिवाले यांचं चांगलं आयोजन नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळतंय. बहुचर्चित असलेली स्पर्धा आहे. शेवटचा षटक, धावफलकावरती धावा त्या 13 आणि अजून एक निर्धाव चेंडू. बरेच डॉट चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला, दोन्ही कॅप्टन रेडी राहा, साई मित्र मंडळ आणि श्री गणेश इलेव्हन. ओके, थांबा, आता ये 4 चेंडू होऊ द्या. मग येतो तुमच्याशी थोडी चर्चा आपण करू. हो, मोठा फटका आहे, परंतु झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपला गेलाय, चूक नाहीये, फलंदाजाला परतावं लागेल. तीन चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. 3 का 2? 3 आहेत ना? 3 डॉट केलाय का 2? 2च बाकी आहेत ना? 2 बाकी आहेत. ओके ओके, 2 2. तेरा धावपलकावरती. आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू, पर तो फलंदाज बाद होईल. 13 धावपलकावरती.
आमचे संजय कोळी साहेब. हो हो हो, इथे डिक्लेरेशन मध्ये चेंडू जाईल का? यस. आणि इथे सत्र संपलाय. चला आपण टॉस करूया. श्री साई मित्र मंडळ आणि श्री गणेश 11 या दोन लढत आहे. चला, एका बाजूला कॅप्टन श्री गणेश 11चे साई आणि दुसऱ्या बाजूला साई मित्र मंडळचे कॅप्टन अंकुश. आमचे पाहुणे रमेश हिंडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला, कॉल करतायत ते अंकुश टेले. चला, टॉस जिंकलाय तो श्री गणेश 11 साई. साई आणि टॉस साई निर्णय काय असेल विचारून सांगतोय. जर रोहित शर्मा टॉसला आला आणि त्यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की मी विचारून सांगतोय, तर कसं वाटेल? चला, टॉस जिंकलाय तो श्री गणेश 11 साईने. कॅप्टन साईने टॉस जिंकला आणि नक्कीच आपण पाहूया डिसिजनची वाट पाहतोय. हा, इथे समोर थार गाडी आहे बघा. त्या मालकाला विनंती आहे की आपण थोडी साईडला घ्या. सोळा पाहिजेत ना? किती? 17 पाहिजे. 17 3 षटकामध्ये. चला, पुढची मॅच साई मित्र मंडळ आणि श्री गणेश 11 या दोन संघामध्ये लढत आहे. हॅलो, काय घेतलं? फिल्डिंग. हा, चला, फिल्डिंग घेतले त्याने. श्री गणेश 11 टीम हे क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पुढील कॅप्टन जेव्हा टॉसला याल ना, त्यावेळेला तुम्हाला डिसिजन चॉईस करून या आणि टॉस झाल्या तुम्हाला डिसिजन देऊन जायचं आहे, याची नोंद घ्या. मग पहिला ठरवा आपण टॉस जिंकल्यानंतर काय करू. यस, दिवाले गावचे आमचे रामचंद्र घरे साहेब, रामा अंकल, हा, यांचं आगमन झालेलं आहे. बिल्डर्स अँड सप्लायर्स आहेत, तर त्यांचा सन्मान इथे केला जातोय. रामा अंकल यांचा आमचे सोमनाथ देवकर साहेबांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. मायाची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन रामा अंकल यांचा हा सन्मान होतोय. थँक्यू. 17 धाबांची गरज आहे. चेंडू फेका, चेंडू भाई, चेंडू दे. सतरावं वर्ष या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जर विचार केला ना, 17 वर्षा अगोदर ज्यांनी या स्पर्धेचा रोप लावण्यात आला, रोप लावलं गेलं, ते आपले सर्वांचे परिचयाचे व्यक्तिमत्व आणि आमचे मित्र आदरणीय संजयजी नामदेव कोळी यांनी या स्पर्धेचा रोप लावला आणि ती पाहता पाहता 17व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. एवढा मोठा फटका
मारला, परंतु इथे मात्र डिक्लेअर असल्या कारणाने एकच धाव. आणि संजयजी कोळी खऱ्या अर्थाने जबरदस्त त्यांचं हा ज्यांनी लावलेला रोप आज पूर्णपणे बहरतोय, फुलतोय. आणि आज 17वा वर्ष या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सातत्य पूर्णपणे या दिवालय गावाने टिकवून ठेवलंय, त्याबद्दल त्यांचा आभार. उद्घाटन सोहळा जल्लोषामध्ये आपण पाहिला. हो, मस्त फटका आहे इथे. मात्र मिड ऑफच्या दिशेने कव्हर्सला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 वरती. संजू याचा हा चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र प्रितेशला परतावा लागेल. पहिली विकेट तंबूच्या श्रेयाला. तर आमचे महेंद्र दुर्गावणे साहेब इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे यावं व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. सन्माननीय महेंद्र दुर्गावणे साहेब इथे उपस्थित होतात आणि त्यांचा सन्मान आमचे सुधीरजी कोळी साहेब यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. महेंद्र दुर्गावणे साहेब वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिल्याबद्दल या होळी चषकाच्या वतीने आपलं मनोभरकामे आभार व्यक्त करतोय. आलेल्या सर्व मान्यवर मंडळी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, नवीन फलंदाज, आणि इथे मात्र डिक्लेरेशन मध्ये चेंडू. एक धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 वरती. षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जिंकण्यासाठी तब्बल 17 धावांची गरज आहे. परंतु पहिला षटक अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. हो, क्या बात आहे. चला, सामन्याला मात्र पूर्णपणे यू टर्न देण्याचा काम केलं या फलंदाजाने. माझे आईला हनली साडी. किती आले? हो, मोठा फटका नक्कीच आलाय, परंतु एकच धाव मिळेल. आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 वरती. पहिला षटक संपलाय, 10 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो वाढव. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धावा. सामना पूर्णपणे आपल्या खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय तो फलंदाजी करत असताना सतीश कोहलीने. हॅलो, नवीन गोलंदाज विजेंद्र. फुलटॉस आहे. इथे मात्र डिक्लेरेशन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळेल. 7 धावांची गरज असताना मात्र हा पहिल्या चेंडूवरती आलाय. एकरी धावेचा फटका. फ्रेंड्स सर्कल संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. हो, इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे.
फलंदाजाला परतावं लागेल आणि इथे विकेट आली आहे.